निफाडमध्ये 4 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी मोठा निकाल समोर आलाय। निफाड तालुक्यातील नैताळे येथील यात्रोत्सवादरम्यान 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी निफाड तालुक्यातील कोळवाडी येथील नराधम सुदाम भिकाजी सोनवणे याला निफाड जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत 20 वर्ष सश्रम कारावास आणि 11,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। 2020 मध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेत आरोपीला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पीडितेसह पकडण्यात आले होते। निफाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले, तर विशेष जिल्हा सरकारी वकील रमेश कापसे यांनी 19 साक्षीदारांच्या साक्षी आणि भक्कम युक्तिवादाच्या जोरावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला। न्यायाधीश अब्दुस्सलाम अशफाक अहमद शेख यांनी विविध कलमांखाली शिक्षा सुनावत 20 वर्ष सश्रम कारावासाची कठोर शिक्षा कायम ठेवली असून दंडाची रक्कम पीडितेला भरपाई म्हणून देण्याचे आदेशही दिले आहेत। निफाड पोलीस यांचा सखोल पद्धतीचा तपास व सरकारी वकील यांचा युक्तिवाद यांच्यामुळे या नराधम आरोपीला कडक शिक्षा झाली। योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड। 14 जानेवारी 2020 नैताळे येथील यात्रेत एक कुटुंब व्यवसायानिमित्त आले असताना त्यांची पीडित अल्पवयीन मुलगी त्यांच्या सोबत होती। सदर मुलीस आरोपीने रात्रीच्या सुमारास उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। लैंगिक अत्याचारानंतर आरोपी तीस घेऊन जात असताना पीडितेचे वडील व साक्षीदार हे पीडितेच्या शोधात होते। त्यावेळी त्यांना आरोपी आणि पीडित मुलगी सोबत दिसून आली, म्हणून त्यांनी पीडितेस ताब्यात घेतले। त्यावेळी आरोपीच्या हाताला आणि कपड्यांना रक्त लागले दिसून आले। त्यामुळे पीडित तिचे वडील हे आरोपीस नैताळे येथील पोलीस चौकीत घेऊन आले। त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध निफाड पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचा तपास तपासी अधिकाऱ्यांनी करून आरोपीविरुद्ध सक्षम पुरावा आल्याने विशेष जिल्हा न्यायालय निफाड यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले। दोषारोपपत्र सादर केल्यानंतर सदर प्रकरणाची सुनावणी सुरुवात होऊन सरकार पक्षाने एकूण 19 महत्त्वपूर्ण साक्षीदार तपासले। पीडितेसह पीडितेचे वडील, इतर साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांची महत्त्वपूर्ण साक्ष ठरली। सरकार पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण योगदान देऊन योग्य तो युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला आणि आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले। सिद्ध झाल्यामुळे आरोपीस 376 कलम अन्वय 20 वर्ष सश्रम कारावासाची तर इतर कलम अन्वय शिक्षा झाली। सदर आरोपीस एकूण 11,000 रुपये दंड करण्यात आला। दंडाची रक्कम ही पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश यांनी दिले। आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास।